जल जीवन मिशन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेत राज्याचा सहभाग अधिक दिसावा यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर करून ही योजना संपूर्ण सोलारायझेशन आणावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, जल जीवन मिशन योजनेतून घेण्यात येणाऱ्या योजनांचे सोलरायझेशन झाल्यास वीजबरोबरच वीज बिलात बचत होईल। यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन सर्वसमावेशक आराखडा तयार करावा। नल जल मित्र या योजनेसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतून या तरुणांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिल्या। सह्याद्री अतिथी गृह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या पुढील 100 दिवसाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला। या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भुयोर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नायक, मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुख्यमंत्र्यांचे उपर मुख्य सचिव विकास खारगे, उपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खरादे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत।